सरकारचं करायचं काय? दलितांचा अपमान केलेला भाजप सरकारचा, दलितांचा अपमान केलेला भाजप सरकारचा, दलितांचा अपमान केलेला भाजप सरकारचा, भाजप सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्द्वानी येथे सभा घेतल्यानंतर संबंधित ठिकाणाची भाजप आरएसएस कार्यकर्त्यांकडून कथित शुद्धीकरण करण्यात आल्याचा प्रकारचा सोलापूर शहर काँग्रेसने तीव्र निषेध केला. खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपा आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. नरोटे यांनी हा प्रकार केवळ खरगे यांचा अपमान नसून दलित समाजाचा सन्मान, समानता आणि संवैधानिक मूल्यावरील अपघात आल्याची टीका केली. देश संविधानाने चालेल कोणत्याही जातीवादाची विचारधीनी नाही असे त्यांनी स्पष्ट केले. प्रवेश अशोक निर्बनी यांनी जातीय भेदभावाला प्रोत्साहन देणाऱ्या चौकशी करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आंदोलनात सुशीला बुटे, संजय हेमगडी, बाबा मिस्त्री, नरसिंग आसादे, भारत जाधव, राहुल वर्मा, प्रमिला तुलवंडे, गणेश डोंगरे, देवीदास गायकवाड, दिनेश म्हात्रे, परशुराम सात्रेवाले, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकंडीवाला, ॲडव्होकेट मयूर खरात, सागर उबाळे, विवेक खन्ना, महेश लोंढे, सुभाष वाघमारे, रुपेश गायकवाड, भोजबराज, दत्तू अण्णा बंदपट्टे, केशव, बसवराज म्हात्रे, गणेश अप्पा नरोटे, लखन गायकवाड, रमेश फुले, अनिक मस्के, संस्कृत नरोटे, संजय गायकवाड, भीमराव शिंदे, शाफी हुंडेकरी, हेमाताई चिंचोळकर, करीमुनिसा बागवान, शोभा बोबे, ताबोळी, ज्योती गायकवाड, रेखा बिनेकर, बालाजी जाधव, गणपत कटरे, प्रवीण जाधव, सचिन पवार, प्रतीक शिंगे, एजाज बेगवान, ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे, विशाल वाघमारे, अप्पाशा आयवडे, परमेश्वर डोंगरे, राजाराम माने, संजय खरटमल, विनायक भोसले, तौसिफ शेख, अप्पा सलगर, शुकुर शेख, पवन संगम, सुनील डोळसे, चंदू नाईक, प्रतीक कीर्तने, अभिलाष अच्युगटला आदी उपस्थित होते. उत्तराखंडच्या दौऱ्यावर होते त्या ठिकाणी काही मधुमती लोकांनी खरगे साहेबांची जिथं सभा झाली त्या सभेच्या ठिकाणी त्यांनी गोमूत्र आणि दुधाने अभिषेक केलेला आहे. ती जागा पवित्र करण्याकरता त्यांनी एक दलित वर्गीय नेत्यांना या देशामध्ये अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही जी मनुवादी लोक आहेत, ही जी औलाद आहे, या देशातील जे स्थिर आहे लोकांना उचकण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे. त्या संविधानामध्ये सगळ्याला इक्वल अधिकार आहे, सेम अधिकार आहे. पण एक दलित वर्गीय नेता राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी त्या ठिकाणी गेले, भाषण केले, हे त्यांच्या मनामध्ये गोळा आल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी ती जागा पवित्र करण्याचं काम केलं आहे. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान दिलं आहे, गरीबातल्या गरीबाला तेवढाच अधिकार आहे आणि टाटा बिर्ला असेल तर त्याला तेवढाच अधिकार आहे. पण अलीकडच्या काळामध्ये या देशामध्ये जी शांतता निर्माण झालेली आहे, हा देश महात्मा गांधींचा विचारवर चालणारा देश आहे. पण अलीकडच्या काळामध्ये असे नथुरामचे औलादी हे जन्माला आल्यामुळं अशा पद्धतीनं वारंवार कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, कधी महात्मा गांधींचा अपमान करतात, कधी शाहू फुलेंचा अपमान करतात, महात्माजी फुलेंचा अवमान करतात, सावित्रीबाई फुलेंचा अपमान करतात. तुम्ही बघितला की ह्या देशाच्या गृहमंत्री त्यांनी देखील बोलावं, कितने बार तुम बाबा साहब बात करेंगे. ये बाबा साहब ने दिया है हमारे संविधान, है संविधान पे देश चलने वाला है. मल्लिकार्जुन खरगेंचा जर अपमान कोणी देशामध्ये करत असतील तर काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. म्हणून काँग्रेस प्रयत्नच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय. हे आंदोलन खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करत असताना जे नथुराम गोडसेंची औलाद आहे त्यांची आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय. यांची 8 ऑगस्टला सभा झाली. वास्तविक पाहता ही सभा एका सार्वजनिक मैदानावर झालेली होती. केवळ प्रभू रामाचं नाव त्या मैदानाला आहे म्हणून त्या ठिकाणी एक दलित नेता गेला आणि त्यांनी सभा केलं म्हणून ती भूमी अपवित्र झाली. अशा मनुवादी मानसिकतेतून ज्या पद्धतीनं त्या भूमीचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न ज्या कुठल्या जातीवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत.
एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या जातीवाद पसरवणाऱ्या लोकांच्या पाठीमागं कोणत्याही प्रकारचा कारवाईचा बडगा उचलण्याचा ते कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करत नाहीत। ही गोष्ट निश्चितच या देशाच्या एकात्मतेला छेद देणाऱ्या या देशाची सार्वभौमता नष्ट करण्याचा प्रयत्न अशा काही जातीवादी मंडळींच्या माध्यमातून होत आहे। आम्ही आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती करत आहोत, याची त्यांनी दखल घ्यावी। ज्यांनी कोणी अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे आणि जातीय विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या लोकांवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा अट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई करावी, अन्यथा भारत देशातल्या सगळ्या जिल्ह्यातले कार्यकर्ते त्या जिल्ह्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अशाच प्रकारचा अट्रॉसिटी ॲक्टचा बडगा उचलल्याशिवाय राहणार नाही। हा अपमान केवळ माननीय मल्लिकार्जुन खरगे यांचा नसून या देशामध्ये असलेल्या संपूर्ण दलित समाजाचा अपमान ज्यांनी कुणी केलेला आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये धिक्कार करीत आहोत।